महापालिका आयुक्तांसमोर नगरसेवक चंदू खेडकरांची तक्रारदाराला शिवीगाळ पाहायला मिळते आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकानं आपली मर्यादा ओलांडली आहे। महापालिका आयुक्त सौम्य शर्मा यांच्या जनसंवाद कार्यक्रमावेळी तक्रार घेऊन आलेल्या तक्रारदाराला शिवीगाळ केल्यानं महापालिकेमध्ये काही काळ तणाव पाहायला मिळाला। खेडकरांच्या या अरेरावीमुळे महापालिकेच्या जनसंवाद कार्यक्रमात मोठा गोंधळ पाहायला मिळाला। आता या संदर्भात आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात आणि काय कारवाई करतात याकडे लक्ष आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार सध्या आपल्यासोबत आहेत। शुभम, नेमका काय प्रकार घडलाय? आज महापालिकेच्या सभागृहामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त सौम्य शर्मा यांचा जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सगळ्या अधिकाऱ्यांना नागरिकांमध्ये जावं, त्यांच्या तक्रारी ऐकून घ्याव्या आणि त्याची सोडवणूक करावी, त्याप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। काही नागरिक हे महापालिकेच्या आयुक्तांकडे तक्रारी घेऊन आल्या होत्या। वेगवेगळ्या महापालिका क्षेत्रातल्या तक्रारी आयुक्तांना सांगून त्या ठिकाणी निराकरण व्हावं यासाठी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्यामध्येच महापालिका क्षेत्रामध्ये असलेला एक तक्रारदार अतिक्रमण काढण्यासंबंधातील तक्रार घेऊन आला होता आणि महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचं पाठबळ याला आहे म्हणून अतिक्रमण काढल्या जात नाही असा आरोप संबंधित तक्रारदाराचा होता। आणि एकूणच महापालिका आयुक्तांसमोर हा संपूर्ण प्रकार सुरू असतानाच नगरसेवक चंदू खेडकर यांच्याकडून तक्रारदाराला शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। मदतीनं आणि महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीनं हा संपूर्ण गोंधळ निस्तारण्याचा प्रयत्न करण्यात आला। तक्रारदार आणि चंदू खेडकर नगरसेवक यांच्या दोघांनाही थांबवण्यात आलेलं होतं आणि एकूणच या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेच्या सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता। एकूणच लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीने व्यवहार केला पाहिजे या संबंधात आता तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्यात। शुभम, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।